आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कुंभ उद्योग संगम आणि नाशिक डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना देणारे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथे देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर उभारण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीचे हस्तांतरण MIDC कडे करण्यात आले। हॉटेल ताज गेटवे येथे पार पडलेल्या या परिषदेत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंग कुशवाह, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। या परिषदेत तब्बल 301 सामंजस्य करार करण्यात आले असून 13,189 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 32,487 रोजगार निर्मिती अपेक्षित असल्याची माहिती देण्यात आली। आदिवासी विकास विभागाकडून ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टरसाठी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। यावेळी VEL नागपूरकडून त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंडासाठी 28 कोटी रुपयांच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचा करार करण्यात आला। तसेच वेस्टिन वाइनयार्ड रिसॉर्ट अँड स्पा तर्फे 400 कोटी, वर्ल्ड ट्रेड सेंटर नाशिककडून 750 कोटी, सह्याद्री फार्म पोस्ट हार्वेस्ट केअरकडून 457 कोटी, ब्रह्मानंद पाईप्सकडून 100 कोटी, NSJ ग्लोबल लॉजिस्टिककडून 100 कोटी, ठाकरे इस्टेट प्रायव्हेट लिमिटेडकडून 150 कोटी, स्पेक्ट्रम इलेक्ट्रिक्स इंडस्ट्रीकडून 110 कोटी, दिलीप टेक्स्टाईलकडून 200 कोटी आणि ट्रायडंट ॲग्रो एक्सपोर्टकडून 119 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक हे भविष्यातील गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। या परिषदेमुळे नाशिक जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे। आणि त्यावेळी देखील मराठी भाषेच्या निमित्तानं आणि उद्योगाच्या निमित्तानं काही जर कॉन्फरन्सेस या ठिकाणी करता आल्या तो देखील करण्याचा निर्णय आमच्या विभागाने घेतला आणि त्याची जबाबदारी देखील विकास आयुक्तांवर आम्ही दिलेली आहे। त्याच्यामुळे उद्योग विभागाच्या मार्फत जे जे काही चांगलं करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय त्याला नाशिककरांची नक्की साथ मिळेल हा विश्वास राज्याचा उद्योग मंत्री म्हणून या ठिकाणी व्यक्त करतो। साहेब, अजून एक महत्वाची गोष्ट आहे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना साहेब आपण निर्माण केली, खरी तर ती 2014 पासून सुरुवात झाली आणि मधल्या 2.5 वर्षामध्ये फक्त आपण 3,500 फक्त उद्योजक तयार करू शकलो। पण त्याच्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, तुम्ही मुख्यमंत्री होता, आता तुम्ही मुख्यमंत्री आहात साहेब, आपण रेकॉर्ड ब्रेक युवकांना स्वतःच्या पायावर केलं। या 3-3.5 वर्षामध्ये जवळजवळ 67 विधानसभेमध्ये काढणार आहे। परंतु डावोसमध्येच आम्ही फक्त MOU करत नाही तर महाराष्ट्राच्या उद्योजकांना देखील रेड कार्पेट दिलंय। हे आम्ही 3 वर्षांपासून या राज्यामध्ये सुरू केलं आणि त्याची परिणिती अशी झाली की आज 14,384 कोटीचे नाशिकमध्ये MOU होत आहेत आणि त्याच्यातले किमान 75% आम्ही अंमलबजावणी करणार आहोत। साहेब, डावोसमध्ये देखील आपण अनेक वेळा सांगितलेलं आहे की जे आपण MOU करतो त्याची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे देशातलं नंबर 1 राज्य आहे आणि त्या अंमलबजावणीचा रेशो जवळजवळ 75 ते 80% आहे। त्याच्यामुळे काही लोकांना कदाचित हे दिसत नसेल पण प्रामाणिकपणानं आम्ही सगळे काम करतोय आणि त्याला आम्हाला यश येतंय हे सांगताना मला मनापासूनचा आनंद आहे। SE गॅसेसची 550 कोटीचे असे अनेक जवळपास या गुंतवणुकीचा विचार केला तरी 57 हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ही देखील नाशिकमध्ये या ठिकाणी या माध्यमातून गेल्या 2 वर्षामध्ये आपण आणलेली आहे। आणि आपल्याला माहिती आहे आम्ही नाशिक आपली दावोसला गेलो होतो, तिथे देखील जवळपास 12,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही नाशिकमध्ये आपण त्या ठिकाणी आणलेली आहे। आणि उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण आणली आहे। मला हे सांगताना आनंद वाटतो की आता महाराष्ट्रामध्ये उद्योग जो आहे हा MMR रिजन आणि पुणे इतक्या पुरतं मर्यादित नाही तर उद्योगाचे नवीन मॅग्नेट तयार झाले। MMR रिजन मध्ये रायगड जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, या आता इंडस्ट्रीचे मॅग्नेट झालेले आहेत। आता आपण जर उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक तर आता एक अतिशय महत्वाचं मॅग्नेट तयार होत आहे आणि याचं कारण ज्या प्रकारची कनेक्टिव्हिटी
ही नाशिकला आपण तयार केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण जर असं म्हटलं नाशिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार यायला तयार आहेत, येत आहेत, चर्चा करतायत आणि निश्चितपणे त्याचं एक मोठं परिवर्तन हे आपल्याला पाहायला मिळत आहे. अलीकडच्या काळामध्ये नाशिक सोबत अहिल्यानगर असेल, काही प्रमाणात जळगाव असेल आणि विशेषतः धुळे आणि नंदुरबार असेल, म्हणजे जवळपास उत्तर महाराष्ट्रातले 5ही जिल्हे हे आता ग्रोथ इंजिन झालेले आहेत. नंदुरबारमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आता उद्योगांचा इंटरेस्ट आम्हाला पाहायला मिळतोय की आम्हाला देखील आश्चर्य वाटतं, इतक्या मोठ्या प्रमाणात आज ही गुंतवणूक येताना दिसते आहे. पलीकडे आपण जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये या नाशिक शहरामध्ये साहेब आम्ही झाडं लावतोय, वृक्ष लावतोय. ही झाडं आम्हाला इतकी लावायची आहेत की नाशिक जिल्हा, नाशिक हा शहर हे सगळ्यात जास्त झाडांचं शहर हे महाराष्ट्रामध्ये असेल हे आम्हाला करून दाखवायचं. सर्वात जास्त झाडं नाशिक शहरामध्ये आम्हाला लावायची आहे. तिथं पर्यावरणात कुठे बिघडणार नाही, चांगलं कसं राहील यासाठी आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे. आणि म्हणून त्यासाठी आपल्या सर्व नाशिककरांच्या त्या ठिकाणी योगदानाची, सेवेची आम्हाला या ठिकाणी गरज आहे. आपण सर्वजण मिळून हा कुंभमेळा एका वेगळ्या उंचीवर या ठिकाणी येऊया. देशभरातून जगभरातून पर्यटक या ठिकाणी येणार आहेत आणि त्यातूनच आपल्या उद्योगाला या ठिकाणी चालना मिळणार आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना मी पुन्हा या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर ज्यांना ऐकण्यासाठी आपण आज सकाळपासून इथे उपस्थित आहात ते आपल्या सर्वांचे लाडके आणि नाशिककरांवर 100% प्रेम करणारे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सर यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शनातून आपल्याशी संवाद साधावा. एकदा जोरात त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कुंभ उद्योग संगम आणि नाशिक जिल्हा गुंतवणूक शिखर परिषद 2026 या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी श्री गिरीश महाजनजी,